तर बघा आता 13 एप्रिल 2026ला सामान्य प्रशासनाचा एक जी-आर आहे की पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं अर्थात MPSCकडं 53 संवर्गातील परीक्षा कंडक्ट केल्या जात होत्या. आता 153 संवर्गातील परीक्षा त्यांच्याकडं वर्ग करण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जवळपास सगळ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं देण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं गट क च्या परीक्षा जर तिथं वर्ग झाल्या तर आता आपल्याला ज्या ज्या विद्यार्थ्यांना सरळ सेवा परीक्षाचं हे होतं की मी सरळ सेवा परीक्षा देणार, तर त्यांना मला सांगायचं आहे की जसं उदाहरणार्थ तलाठी असेल किंवा इतर प्रवर्गातील पदं असतील तर तुम्हाला कंबाईंड ग्रुप सीची तयारी करावी लागेल. म्हणजे आता तुम्ही कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीची पदाची तयारी करायला पाहिजे. अर्थात तुम्हाला 2 टप्प्यामध्ये आता परीक्षा द्यावी लागेल, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. म्हणून मला म्हणायचं आहे की आता MPSCची तयारी करणं हे सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की येणाऱ्या हे जे 70,000 शासनाने जाहीर केलेली पदं आहे, 70,000मध्ये कुठंतरी मला एक पद सुरक्षित व्हावं अशी जर भूमिका असेल तर एक दर्जी फाउंडेशन जळगाव तुमच्यासाठी MPSC कंबाईंडचे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पदांसाठी मार्गदर्शनची शृंखला घेऊन आलेलं आहेत. ऑफलाईनचे जवळपास 4 तास इथं लेक्चर होतात. अभ्यासिका असेल, नंतर नोट्स असतील, स्टडी मटेरियल असेल, ऑनलाईन सपोर्ट असेल, ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅचेस आहेत. हे सगळं आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण, प्रत्येक घटकाचं कन्सेप्ट क्लिअर, या सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, कालचा जो जी-आर म्हणजे 13 तारखेचा निघालेला जी-आर सर्वांसाठी आता किती महत्त्वाचा आहे, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे. तर चला आता सगळे सरळ सेवा असतील किंवा MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आपल्याला टर्निंग घ्यायचं आहे. इवन त्यांनी या जी-आरमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की गट ब साठी नॉन गॅजेटेड म्हणजे अराजपत्रित अधिकाऱ्यांना मुलाखती राहणार नाही. फक्त गॅजेटेड लोकांसाठी मुलाखती असतील, PSI वगळता. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झालं की तुम्हाला नोकरीची संधी होईल. पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहेत. पण चला संधीचं सोनं करूया, चांगलं मार्गदर्शकाची साथ घेऊया, दर्जी फाउंडेशनला एकदा तरी भेट देऊया, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक तरी पद सुरक्षित आपण करूया. धन्यवाद. थँक्यू.